200हून अधिक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. आपल्याला काही अशी यूपीएससीची परीक्षा द्यायची नाहीये जिथे आपल्याला सर्व पॅटर्न लक्षात ठेवावे लागतील. ओपन हाय लो क्लोजचा अर्थ कसा लावायचा हे जर आपण समजून घेतलं तर मग आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नची नावं लक्षात ठेवावी लागणार नाहीत. आणि एक असतो इनडिसिजन. तर आपल्याला या तिन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नना समजून घ्यायचं आहे. फक्त या 3 कॅन्डलस्टिक आहेत असं समजा की हेच आहे. आणखी एक गोष्ट खूप खूप महत्वाची आहे. बघा, पॅटर्न स्वतः महत्वाचा नाही आहे, तो नेमका कुठे येतो हे खूपच महत्वाचं आहे. एक प्रकारे मारुबोजू कॅन्डल तयार होत आहे. बरं, आता नावाने काय फरक पडतो? पुन्हा मारुबोजू. आपल्याला नावाशी काही देणं घेणं नाहीये. आपलं कामच हे की नाव काढून टाकायचं. तर आता आपल्याला नावाशी काही देणं घेणं नाही. सर, आपण सर्वांनी कॅन्डलस्टिक्स अनेक प्रकारे पाहिले आहेत, समजून घेतले आहेत. कारण आजच्या तारखेला आपण पाहिले की आपण कॅन्डलस्टिक्सचे इतके सारे पॅटर्न वाचले आहेत की आता थोडा गोंधळही होऊ लागला आहे. ती स्पष्टता थोडी कमी आहे की हे बरेच लोक जे कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहतात पण मग किंमत तशी कामगिरी करत नाही. तर असं का होतं? तुम्ही आमच्यासाठी कॅन्डलस्टिक्स थोड्या अधिक सोप्या करू शकता का? तर बघा, असं आहे की कॅन्डलस्टिक्सचं जर तुम्ही कोणतंही पुस्तक वाचलं किंवा कुठेही शोधायला गेलात ना, तर तिथे 200हून अधिक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. ठीक आहे? 200हून अधिक? हो, तर आता आपल्याला काही अशी यूपीएससीची परीक्षा द्यायची नाहीये, जिथे आपल्याला सर्व पॅटर्न लक्षात ठेवावे लागतील. तर जो कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आधार असतो, बरोबर? की किंमत कुठे ओपन होत आहे, कुठे क्लोज होत आहे, कुठे हाय बनवत आहे, कुठे लो बनवत आहे आणि त्या ओपन, हाय, लो, क्लोजचा अर्थ कसा लावायचा, ही गोष्ट जर आपण समजून घेतली, तर मग आपल्याला ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची नावं लक्षात ठेवावी लागणार नाहीत. बरोबर? तर सर्वात आधी 3 प्रकारचे कॅन्डल पॅटर्न असतात. आहे ना? ही गोष्ट थोडी लक्षात ठेवायची आहे. एक असतो बुलिश. म्हणजेच बुलिशचा अर्थ असा की त्या दिवशी खरेदी झाली आहे. त्या दिवशी, त्या तासाला, त्या सत्रात जर तुम्ही 1 तासाचा चार्ट पाहत असाल आणि एक कॅन्डल पाहत असाल, तर ती 1 तासाची कॅन्डल असते. या दिवशी एका तासात खरेदी झाली आहे. एका दिवसाचा पाहत असाल तर दिवसाला खरेदी झाली आहे. जर एका आठवड्याचा पाहत असाल तर त्या आठवड्यात खरेदी झाली आहे. तर हा बुलिश पॅटर्न असतो. एक असतो बेअरिश, अगदी याच्या उलट. बरोबर? म्हणजेच या दिवशी, या तासाला, या सत्रात विक्री झाली आहे. आणि एक असतो इनडिसिजन. म्हणजेच ना विक्री झाली आहे ना खरेदी झाली आहे. त्या दिवशी जे मार्केटचे सहभागी आहेत ते समजू शकले नाहीत किंवा ठरवू शकले नाहीत की मार्केटला कुठे न्यायचं आहे, वर की खाली. तर आपल्याला या तिन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नना समजून घ्यायचं आहे. फक्त या 3 कॅन्डलस्टिक आहेत असं समजा की हेच आहे. बरोबर? आता हे कसे तयार होतात ना, आता तुम्ही कोणताही कॅन्डल पॅटर्न पाहाल तर त्यात 4 गोष्टी असतात. एक असतं मार्केट ओपन कुठे झालं आहे. एक असतं मार्केटने जर हाय बनवला तर कुठे बनवला. एक असतं त्या दिवसाचा लो आणि एक असतं त्या दिवसाचा क्लोज. तर किंमत जी आहे ती एका दिवसात त्या 4 गोष्टी करते. यापेक्षा जास्त तर काही करू शकत नाही. किमतीचे 4च डायमेन्शन आहेत, बरोबर? तर 5वा डायमेन्शन तर काही नाहीये. तर आता या चौघांना जर तुम्ही नीट समजून घेतलं, तर आपल्याला कॅन्डलस्टिकचा जो गोंधळ आहे तो कायमचा दूर होईल. बरोबर? तर मी तुम्हाला ना चला तुम्हाला एक प्रश्न विचारून सांगतो, ठीक आहे? प्राइस इथे ओपन नाही. हं, प्राइसनी हा हाय बनवला. हं, प्राइस इथे क्लोज झाली. हं, ठीक आहे? तर या दिवशी कोणता? हे ओपन, हे हाय हं. आणि हे क्लोज. बरोबर? आणि हे ओपन जे आहे ते लो सुद्धा होता. ओके. ठीक आहे? तर या दिवशी तुम्हाला काय वाटतं? कुणी बाजी मारली? बायर्सनी. बायर्सनी सर. बायर्सनी बाजी मारली. तर हा एक बाईंग किंवा बुल डे होता. बरोबर? हं. आता याला बघा. हे मी एक कॅन्डलस्टिक दर्शवतो. ठीक आहे. इथे ओपन होतं. हे लो असतं. हे हाय बनवतं. हे क्लोज. तर बघा, हे सेम आहे. सेम आहे. सेम कॅन्डल. तर आता तुम्हाला काय अर्थ आहे की याचं नाव राम आहे, श्याम आहे, घनश्याम आहे, मोहन आहे, पप्पू आहे? काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. तुम्हाला समजलं ना त्या दिवशी काय झालं? हं. बरोबर? आता इथे अजून एक उदाहरण मी तुमच्यासोबत शेअर करतो. प्राइस इथे ओपन. इथून वर जाते. इथे क्लोज होतंय. ओपन जे आहे ते जवळ-जवळ लो असतं आणि जे क्लोज असतं ते हायच्या बरोबरीचं असतं. तर या दिवशी काय सर बाईंग आलीये खूप जास्त. मस्त. मारुबोजू कॅन्डल बनली एक प्रकारे. तर बस आता नावाने काय अर्थ? पुन्हा मारू बोजू. आपल्याला नावाशी काही देणं-घेणं नाही. आपलं कामच हे आहे की नाव काढून टाकायचं. तर त्या दिवशी जी आहे ही कॅन्डल बनलीच. बरोबर?
आता ह्या कॅन्डलचा अर्थ काय आहे, की खूप स्ट्रॉंग बाईंग आली. ठीक आहे. आता याचं नाव तुम्ही मारूबोजू बोललात. मला माहित सुद्धा नाही काय नाव आहे, काय आहे. पण मला समजलं, की या दिवशी काय झालं. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण तुमच्यासोबत शेअर करतो. प्राइस ओपन होते इथे. ओपन. प्राइस खाली जाते. एक लो बनवते. मग प्राइस वर जाते. एक हाय बनवते आणि जवळ-जवळ जी आहे, आपल्या ओपनच्या जवळ जी आहे, बंद होते किंवा ओपनपेक्षा जास्त बंद होते. तर या दिवशी प्राइसमध्ये काय झालं तुम्ही सांगू शकता का? सर थोडं एक एक-एक गोष्ट झूम समजा. म्हणजे एक-एक पॉइंट नीट समजा आणि सांगा काय झालं? सेलर्सनी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला सर. पण मग पुन्हा बाईंग आली, तर बायर्सनी वर खेचलं पुन्हा प्राइसला. जी. तर त्या दिवशी कोणती कॅन्डल हली? सर थोडं हॅमर टाइप बनलं असेल. बुलिश कॅन्डल, पुन्हा हॅमर, बुलिश कॅन्डल बनली आहे. बुलिश कॅन्डल बनली आहे. तर इथे बघा, अशा प्रकारची कॅन्डल बनेल. बरोबर? तर हे हाय, हे लो, हे ओपन आणि हे क्लोज. ठीक आहे. तर ही आहे बुलिश कॅन्डल. यावरून स्पष्टपणे दिसून येते की या दिवशी बुल्सचे वर्चस्व होते. खरेदीदारांनी जोरदार खरेदी केली आहे. बरोबर? तर आता आपल्याला नावाशी काही देणं घेणं नाहीये. बरोबर? ठीक आहे. आता इथे पहा, आपण आणखी एका केसबद्दल बोलूया. किंमत इथे उघडते, वर जाते, मग इथेच बंद होते बरं का. बरं. ठीक आहे. आणि ओपन. हां, हे लो समान आहे. तर इथे पहा, ही कॅन्डल काहीशी अशी तयार होत आहे. काहीशा या प्रकारची कॅन्डल तयार होत आहे. ठीक आहे. म्हणजेच त्या दिवशी खरेदी तर झाली आहे, पण थोडी विक्रीही झाली. म्हणजे पूर्ण वर्चस्व राहिले नाही. बरोबर. तर ही आहे कॅन्डल स्टिक. आता तुम्ही बिअरिश कॅन्डल, बुलिश कॅन्डल तुम्हाला फक्त हेच पाहायचे आहे, की जर ओपन झाले तर ते किती वरपर्यंत नेले जाऊ शकते. ते आपल्या हायच्या जितके जवळ क्लोज होईल, जर क्लोज हायच्या जवळ मिळाला, जितका जवळ तितके चांगले, तितकीच ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असेल. बरोबर? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बुलिश कॅन्डलसाठी हे महत्वाचे आहे, की जर रेंज चांगली असेल आणि क्लोज आपल्या हायच्या जवळ असेल, तर ती बुलिश कॅन्डल आहे. हे आपले झाले. आता आपल्याला नावाशी काही देणं घेणं. नाही. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, की ही जी बुलिश कॅन्डल आहे, ही बुलिश कॅन्डल आहे. आपण आधी सपोर्ट शिकलो होतो आणि मग रेझिस्टन्स शिकलो होतो. बरोबर? सपोर्ट रेझिस्टन्स शिकलो होतो. तर सपोर्टवर खरेदीदार असतात. हो ना? जे डिमांड तयार करतात. तर जर ही बुलिश कॅन्डल सपोर्टवर आली, तर ती पॉवरफुल आहे. की रेझिस्टन्सवर आली तर पॉवरफुल. हां, सपोर्टवर आली तर पॉवरफुल. तर आता पहा बुलिश कॅन्डल जर सपोर्टवर आली तर पॉवरफुल. बरोबर. तर ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, की कोणती कॅन्डल कुठे पाहायची. ओके. जर ही बुलिश कॅन्डल रेजिस्टन्स तोडला तर ती पॉवरफुल असते, पण तरीही आपण पाहिले होते, की एस-आर फ्लिप झाला पाहिजे. बरोबर. तर तो एक प्रकारे सपोर्टच बनतो. तर आपल्याला बुलिश कॅन्डल सपोर्टवर शोधायची आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला डावचे ते तयार करून दाखवतो. इथून ब्रेकआउट झाला. तर इथे आपल्याला कोणती कॅन्डल हवे? तर बुलिश हा ट्रेंड वरच्या दिशेने प्रगती करत आहे. इथे कोणती कॅन्डल हवी आहे? बुलिश. जर इथे बुलिश कॅन्डल येणे बंद झाले, तर याचा अर्थ काय आहे? ट्रेंड बदलणार आहे. मोमेंटम कमी. मोमेंटम कमी झाला आहे. तर बघा, जर अशा प्रकारे आपल्याला कॅन्डल मिळत असतील, तर ठीक आहे, बरोबर. याचा अर्थ कंटिन्युएशन आहे. आता तुम्ही कॅन्डलचा आकार पहा. आहेत तर सर्व पॉझिटिव्ह कॅन्डलच ठीक आहे. पण कॅन्डलचा आकार जो आहे तो लहान होत आहे आणि वरून बघा तुम्ही सेलिंग येत आहे. ठीक आहे. आहेत सर्व पॉझिटिव्ह कॅन्डल. सर्वांचा क्लोज इथेच झाला आहे. सर्वांचा क्लोज इथेच वरच्या बाजूला झाला आहे. पण तुम्ही बघा की जसा-जसा क्लोज आहे ना, लोच्या जवळ येत आहे ना? मी काय म्हटलं, की बुलिश कॅन्डल जेव्हा असेल, तेव्हा त्याचा क्लोज नेहमी हायवर असायला हवा. जसा-जसा लोच्या जवळ येत आहे, ही बुलिश जी आहे स्ट्रेंथ कमकुवत होत आहे. ओके. तर आता आपल्याला कोणत्याही नावाशी देणं घेणं नाहीये.
जेव्हा आपल्याला ट्रेंड सोबत जेव्हा आपल्याला अपट्रेंड सोबत सपोर्टवर बुलिश कॅन्डल्स मिळत आहेत, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. ओके. बरोबर. आपल्याला स्ट्रेंथच फॉलो करायची आहे. आपण हेच समजू की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे, बायर्स ॲक्टिव्ह आहेत, ट्रेंड अप आहे, सपोर्टवर बुलिश कॅन्डल मिळत आहेत. पण जसाच ट्रेंड जो आहे, आपल्याला ज्या मूव्हज आहेत कॅन्डल्सच्या, त्या कमकुवत व्हायला सुरुवात होतील. ही मूव्ह जी आहे, श्रिंक व्हायला सुरुवात होईल. हां. तर आपल्याला हा विचार करावा लागतो, की एकतर इथून ट्रेंड बदलेल किंवा कन्सॉलिडेशनमध्ये जाऊ शकतो. बरोबर. तर हे शॉर्ट पॅटर्न असतात, ज्याला आपण कॅन्डलस्टिक म्हणतो. आणि आता बघा, नाव न जाणून घेता तुम्हाला सर्व गोष्टी मी चार्ट्सवर दाखवतो. नावाशी काही देणं-घेणं नाही. फक्त एक-एक कॅन्डल बघू, पॅटर्न बघू, कुठे बनायला हवा, कुठे नाही बनायला हवा आणि त्यानंतर मी तुम्हाला नाव सुद्धा सांगेन, की हे नाव आहे. पण आधी आपण नावाशिवायच बघू चार्ट्सवर. तर आता इथे बघा तुम्ही, की या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट आपल्याला मिळाला. तर ही कॅन्डल कोणती कॅन्डल आहे? बुलिश कॅन्डल आहे. बुलिश कॅन्डल आहे कारण क्लोज आपल्या हायच्या जवळ झाला. अगदी बरोबर. या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट मिळाला आपल्याला. कोणती कॅन्डल आहे? बुलिश कॅन्डल. बुलिश. क्लोज आपल्या हायच्या जवळ झाला. या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट मिळाला आपल्याला. बुलिश कॅन्डल. तर बघा, ब्रेकआउटच्या वेळी जेव्हा आपण लाँग ब्रेकआउट घेतो किंवा आपल्याला जेव्हा लाँग करायचे आहे, ब्रेकआउट ट्रेड करायचं आहे, तर हे खूप महत्त्वाचे आहे, की बुलिश कॅन्डल असावी. कारण बघा, बुलिश कॅन्डल बनल्यानंतर ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू होतो. तर खूप खूप महत्त्वाचे आहे, की जेव्हा कधी तुम्ही जो ट्रेड घ्याल आणि ब्रेकआउट ट्रेड घ्याल, त्यावर बुलिश कॅन्डल्स याव्यात. नेक्स्ट नंबर 2. हं. या ज्या कॅन्डल बनत आहेत, या बघा एकतर रेझिस्टन्सला ब्रेक करत आहेत, तर स्ट्राँग बुलिश कॅन्डल येणार. ठीक आहे. आणि जेव्हा हे सपोर्टवर तयार होत असतात, तर सपोर्टवर आपल्याला हे हवं असतं, की जर बायर्स असतील, तर स्ट्राँग बुलिश कॅन्डल यावी. तर इथे जर हा सपोर्ट असेल, तर इथे स्ट्राँग बुलिश कॅन्डलचा अर्थ आहे, की बायर्स आहेत. स्ट्राँग बुलिश कॅन्डलचा अर्थ बायर्स आहेत. स्ट्राँग बुलिश कॅन्डलचा अर्थ बायर्स आहेत. आता इथे एक गोष्ट लक्ष देऊन बघा. हा ट्रेंड इथून वरच्या दिशेला कंटिन्यू होत होता. आता इथे कॅन्डल्सचा आकार वाचण्याचा प्रयत्न करा, की कॅन्डलचा आकार बदलला आहे. ठीक आहे. इथे ही कॅन्डल जवळ-जवळ आपल्या हायच्या जवळ बंद होत आहे. ही ग्रीन कॅन्डल हायच्या जवळ बंद होत आहे. ग्रीन कॅन्डल हायच्या जवळ बंद होत आहे. इथे बघा, कॅन्डल्स थोडे अडखळू लागले आहेत. आहे की नाही? आणि त्यानंतर बघा, ट्रेंड जो आहे, तो करेक्शन किंवा कन्सॉलिडेशन. मी म्हणालो ना, की करेक्शनमध्ये गेला. मग थांबल्यानंतर पुन्हा इथे मूव्ह सुरू झाली. आणि बघा, इथे या करेक्शनच्या आधी तुम्ही पाहू शकता, की 3 छोट्या-छोट्या कॅन्डल्स आल्या आहेत. बरोबर? तर त्यानंतर बघा करेक्शन. बरं, आता तुम्ही म्हणाल, "सर, ही तर मोठी कॅन्डल आहे. इथे हे करेक्शन का आलं?" त्याबद्दल आपण पुढे बोलूया, की इथे हे का आलं? बरोबर. तर हे पाहणं महत्वाचं आहे, की जेव्हा कोणताही ट्रेंड प्रोग्रेस होत असतो, तेव्हा त्यात ग्रीन कॅन्डल्स जास्त असतात. बघा इथे बघा. जेव्हा हा ट्रेंड प्रोग्रेस होऊन इथून वर गेला आणि जेव्हा हा ट्रेंड प्रोग्रेस होत आहे, तेव्हा यात बघा, या ज्या ग्रीन कॅन्डल्स आहेत, त्या खूप वाईट ग्रीन कॅन्डल्स आहेत आणि सर्वांचे क्लोजिंग जवळ-जवळ हायच्या जवळ आहे आणि त्यानंतर हे कन्सॉलिडेशन होत आहे. तर तुम्ही बघा इथे, या ज्या रेड कॅन्डल्स सुद्धा आहेत, पण तुम्ही बघा याच्या खाली, शेपटी आहे. बरोबर? तर याचा अर्थ असा, की प्राइजेस खाली नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण प्राइजेस खाली जात नाहीयेत. तर याचा अर्थ इथे स्ट्राँग आहे. आता तुम्ही याला हॅमर म्हणा, बरोबर? तुमच्या भाषेत हा हॅमर आहे. ठीक आहे. ही तुमच्या भाषेतली सेपरेटिंग लाईन आहे. हे तुमच्या भाषेत तुम्ही म्हणू शकता बुल सॅश आहे. बरोबर? आता तुम्ही नाव द्या, मला काही फरक पडत नाही. आता तुम्ही सांगा, तुम्हाला नावाशी काही देणं-घेणं आहे का? तुम्हाला नाव जाणून घेण्याची काही गरज वाटतेय का? नाही. तर आपल्याला फक्त प्राईसचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, की प्राईस काय करत आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आता तसंच जर तुम्ही इथे बघाल, तर इथे सुद्धा प्राईस खाली पडत आहे. तर तुम्ही इथे सरळ-सरळ हॅमरच्या ह्या कॅन्डलचा आकार बघा ना. बरोबर. इथे प्राईस ॲक्शन काय करत आहे ते तुम्ही बघा. वर जात आहे. पण वरून सेलिंग येत आहे. प्राइस कुठे बंद होत आहे? आपल्या खालच्या लेव्हलला, लोच्या जवळ. आपल्या लोच्या जवळ क्लोज होत आहे. याचा अर्थ सेलिंग जबरदस्त आहे आणि त्यानंतर या मूव्हमध्ये तुम्ही बघा रेड कॅन्डल्स जास्त आहेत. पण जेव्हा हा पुलबॅक देत आहे, तेव्हा तुम्ही ग्रीन कॅन्डलचा आकार बघा. छोट्या ग्रीन कॅन्डल्स तयार होत आहेत. म्हणजे कन्व्हिक्शन नाहीये, बायर्स नाहीयेत आणि त्याच्या तुलनेत रेड कॅन्डल्स बघा, किती मोठ्या तयार होत आहेत. म्हणजे सेलर्स जास्त आहेत.
तर आता तुम्ही याला म्हणा सर हे बिअरिश एंगल्फिंग आहे किंवा हा इनसाइड बार आहे. काही म्हणा, नावाशी काही देणं-घेणं नाही. आपल्याला फक्त पॅटर्नशी मतलब आहे. तर आता मी तुमच्यासोबत 3-4 प्रकारचे बुलिश पॅटर्न डिस्कस करतो. जे खूप महत्वाचे पॅटर्न आहेत, ते आपण डिस्कस करूया. पहिला असतो व्हाईट बुलिश पॅटर्न. व्हाईट बुलिश पॅटर्न इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला, दिवसभर स्ट्रॉंग बाइंग राहिली, ठीक आहे. हा सर्वात महत्वाच्या बुलिश पॅटर्न पैकी एक आहे. दुसरा असतो हा हॅमरवाला पॅटर्न. याला तुम्ही हॅमर म्हणता, बरोबर? हां. तर इथे ओपन झाला, मग प्राइस खाली गेली, मग प्राइस खालून वर पुश झाली, इथे क्लोज झाली. तर दिवसभर जे सेलर्स होते त्यांना. तर इथे याला डिफरन्शिएट कसं करायचं, की बाबा या दिवशी सरळ-सरळ बायर्सनी सुरुवातीपासूनच अटॅक करायला सुरुवात केली आणि दिवसभर प्राइसला वर घेऊन गेले. नक्कीच. याला कसं करायचं, की बाबा ठीक आहे, ओपन झालं, सेलर्स आले, पण बायर्सनी पुन्हा काउंटर अटॅक केला आणि इथून प्राइस पुन्हा वर गेली. तर प्रत्येक कॅन्डल तुम्ही कितीही कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले तरी हे सर्व शेवटी याच पॅटर्नवर येऊन थांबतात. हं. आजवर तुम्ही जेवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलात किंवा पुस्तकात पाहिलेत, ते शेवटी अल्टिमेटली या 2 कॅन्डलच बनतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. समजा हा 2 कॅन्डलचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे? ही ग्रीन कॅन्डल आहे आणि समजा ही रेड कॅन्डल आहे. ठीक आहे? तुम्ही याला काय म्हणाल? बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. नक्कीच. बरोबर. आता तुम्ही या दोन्ही प्राइस ॲक्शनना एकत्र करा. फक्त दोन्ही प्राइस ॲक्शनना एकत्र रीड करण्याचा प्रयत्न करा. हं. तर पहिल्या कॅन्डलवर ही रेड कॅन्डल आहे, तर ती इथे क्लोज झाली असेल. हो. ती इथे ओपन झाली नसेल. हं. ठीक आहे. ही इथे क्लोज झाली आहे हो. आणि ही इथे ओपन झाली आहे. हं. तर आता जर मी ह्या दोन्ही कॅन्डल्सना एकत्र जोडलं, मी दोन्ही कॅन्डल्सना ब्लेंड केलं, तर ही कॅन्डल काय तयार होईल? हं. हे असं तयार होईल की नाही? नक्कीच. बरोबर. तर असं असतं, की या प्रकारचे जे पॅटर्न आहेत, शेवटी तुम्हाला अल्टिमेटली मी म्हटलं तसं फक्त 2 कॅन्डल पॅटर्नच मिळतील. तुम्ही कितीही जोडा किंवा कितीही वजा करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हा कॅन्डल पॅटर्न तुम्हाला सपोर्टवर ट्रेड करायचा आहे. बस. ओके. ह्या 2 गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता त्या चार्टवर येऊया. तर ही मोठी कॅन्डल, ठीक आहे? हं. ही मोठी कॅन्डल, त्यानंतर हे खाली का गेलं? हिशोबाने तर इथे बाईंग आली आहे किंवा काहीतरी. इथे कोणताही सपोर्ट आहे का? नाही. नाही, हे तर ट्रेंडमध्ये एक्झिस्टिंग ट्रेंडमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट मिळाला का? नाही. एक्झिस्टिंग ट्रेंडमध्ये आहे. तर जेव्हा आपण कोणतीही बुलिश कॅन्डल ट्रेड करू, तेव्हा आपल्याला हे मेक शुअर करायचं आहे, की ती सपोर्टच्या जवळ असावी आणि एकतर ब्रेकआउट देत असावी. RSI वापरण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक 60-40 वापरतात, तर काही लोक 70-30 वापरतात. काही लोक 60 वर विक्री करतात, तर काही लोक 60 वर खरेदी करतात. मी भरत झुंझुनवाला अपसर्ज मध्ये तुमच्यासाठी RSI ट्रेडिंगचा प्रोग्राम घेऊन आलो आहे. या प्रोग्राम मध्ये आपण RSI वापरण्याची एक अनोखी पद्धत पाहणार आहोत. ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड परिस्थिती समजून घेण्याची एक वेगळी पद्धत. ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड परिस्थितीत तुम्ही बुल आणि बिअर मार्केटमध्ये कसे ट्रेड करू शकता, या प्रोग्राम मध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. तर नक्की एनरोल करा. कोणतीही कॅन्डल रॅन्डमली कुठेही ट्रेड करू नका. आता तुम्ही म्हणाल, "सर ही पण बुलिश कॅन्डल आहे, ही पण बुलिश कॅन्डल आहे." पण ही बुलिश कॅन्डल सपोर्टवर आहे का? नाही, सपोर्टवर नाहीये. ट्रेंड डाउन ट्रेंड आहे. त्यामुळे इथे बुलिश कॅन्डल ट्रेड करू नका. अप ट्रेंडमध्ये सपोर्ट किंवा ब्रेकआउटवर आपल्याला बुलिश कॅन्डल ट्रेड करायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. बघा, पॅटर्न स्वतः महत्वाचा नसतो, तो कुठे येतो हे महत्वाचं असतं. तर इथे तुम्ही बघा, तर जेव्हा या ट्रेंडची सुरुवात होत होती, बरोबर, तेव्हा इथे आपल्याला बुलिश कॅन्डल मिळाल्या. इथे बुलिश कॅन्डल मिळाल्या, इथे बुलिश कॅन्डल मिळाल्या, इथे बुलिश कॅन्डल मिळाल्या. हे अगदी योग्य आहे. पण हा ट्रेंड इतका वाढला, बरोबर, तर आता या बुलिश कॅन्डलची जी ताकद होती, जो जोर इथे होता, तोच जोर इथे राहील का? नाही. अर्थातच राहणार नाही. तर ही कॅन्डल टॉपला आली म्हणजे कॅन्डल बरोबर आहे, पण तिचं लोकेशन चुकीचं आहे. ठीक आहे, योग्य व्यक्ती, चुकीच्या वेळी आणि ही कॅन्डल जर एखाद्या करेक्शन नंतर आली असती, बरोबर, करेक्शन नंतर, तर ती आपल्यासाठी ग्रीन सिग्नल असता. पण हे कोणत्याही करेक्शन नंतर आलेलं नाहीये. हे तर कंटिन्युएशन आहे
आधीपासूनच इथून हा ट्रेंड सुरूच आहे. तू इथे येऊन काय करतोयस? काहीच नाही. हे दाखवतं की इथे जे शेवटचे बायर्स आहेत ते इथे आलेत. तर बुलिश कॅन्डल ट्रेड करण्याचा सर्वात महत्वाचा मंत्र हाच आहे की नंबर 1 ती सपोर्टवर असायला हवी किंवा ब्रेकआउटवर असायला हवी आणि नंबर 2 जर ट्रेंड खूप जास्त वाढला असेल आणि ट्रेंड सुरूच असेल तर रॅन्डमली त्याला कुठेही ट्रेड करू नका. तुम्हाला बेसची वाट पाहावी लागेल. बरोबर? तर बेस कशाला म्हणतात? जी आपण पॅटर्न्स डिस्कस केले होते आधी बरोबर? जसं आपण ट्रायंगल डिस्कस केले होते, आपण फ्लॅग डिस्कस केले होते, आपण कप अँड हँडल डिस्कस केले होते. तिथे या पॅटर्न्सना शोधायचंय. बुलिश पॅटर्न्समध्ये बुलिश कॅन्डल्स आणि बिअरिश पॅटर्नमध्ये बिअरिश कॅन्डल शोधायच्या आणि ट्रेड करायच्या. तर या बुलिश कॅन्डल्स आपण पूर्ण कव्हर केल्या. आणि सर, याच्या अगदी उलट आपलं बेरिश असे. हो, बेअरिश कॅन्डल म्हणजे ती जी आपल्या लोच्या जवळ बंद होत आहे. ठीक आहे, लोच्या जवळ बंद होते. तर जितकी ती लोच्या जवळ बंद होडी बरोबर, ती तितकीच बेअरिश आहे किंवा त्याच बुलिश कॅन्डलच्या उलट इथे ओपन झाली. बरोबर. त्यानंतर वर बाईंग आली, मग इथून सेलर्सनी याला खाली नेऊन बंद केलं. बरोबर. तर हे काय झालं? आता तुमच्या नॉमेनक्लेचरनुसार हा शूटिंग स्टार झाला. आहे ना? तर ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. पण खरं तर काय झालं, त्या दिवशी हे बघा, बरोबर प्राइस इथे ओपन होते, मग हाय बनवते, मग प्राइस खाली जाऊन लोच्या जवळ क्लोज होते. तर या दिवशी सेलिंग आली. आता जसं बुलिश कॅन्डल्स आपल्याला सपोर्ट्सवर आणि बुलिश ब्रेकआउटवर बघायच्या होत्या, तसं बेरिश कॅन्डल आपल्याला कुठे बघायचे आहेत? तुम्ही सांगा. तर रेझिस्टन्स रेझिस्टन्सवर आणि बेरिश ब्रेकआउटवर. बुलिश कॅन्डल आपल्याला अपट्रेंडच्या कन्सॉलिडेशनवर, बुलिश फ्लॅगवर, बुलिश कप अँड हँडलवर, बुलिश राउंडिंग बॉटममध्ये दिसतात. बेरिश कॅन्डल आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये, जिथे आपण बेरिश फ्लॅग किंवा बेरिश ट्रायंगल पाहतो तिथे पाहायचे असतात. तर आपण पटकन चार्टवरही हे दाखवूया. नक्कीच. तर हे बघा, जर तुम्ही नीट पाहिलं तर हा पूर्ण डावचा तो फेस तयार झाला आहे. ठीक आहे? पण तर आता बघा, डाव थिअरी ही 1930 ची थिअरी आहे. 1930 ही नाही, कदाचित त्याहूनही जुनी आहे. पण तरीही किती छान काम करतीये. आता तुम्ही इथे बघा, किंमत खाली जातीये का? आणि हे कन्सॉलिडेशन करते. ठीक आहे, हा बेअर फ्लॅग आहे. आहे ना? आता इथून बघा, हा ब्रेकआउट होतोय, तर बिअरिश कॅन्डलवर ब्रेकआउट होतोय. होय. तर डाउन ट्रेंडमध्ये बिअरिश कॅन्डलवर ब्रेकआउट होतोय. डाउन ट्रेंडमध्ये जेव्हा सपोर्ट तुटेल, तेव्हा तो बिअरिश कॅन्डलने तुटला पाहिजे. इथे बघा, डाउन ट्रेंडमध्ये हा जो सपोर्ट आहे तो तुटतोय, बिअरिश कॅन्डलने तुटतोय. बरोबर? आता इथे बघा, जसा ट्रेंड पुढे जातोय, तुम्ही बघा बिअरिश कॅन्डल जास्त स्ट्रॉंग आहे. बिअरिश कॅन्डल तुम्हाला जास्त दिसतायत आणि बुलिश कॅन्डल तुम्हाला कमी दिसतायत. आता इथे बघा कसं ट्रान्झिट होतंय. एक मोठी बुलिश कॅन्डल येते. बरोबर. ही मोठी बुलिश कॅन्डल आहे, वाईड रेंज कॅन्डल आहे. या दिवशी काय झालं? इथे किंमत ओपन झाली, इथे क्लोज झाली. दिवसभर जबरदस्त खरेदी. आता जर ही खरेदी खरी असेल, तर किंमत याच्या खाली जाणार नाही. पण जर इथे पाहिलं, तर पुन्हा बेअर झाले पूर्णपणे. आणि जर आता ही खरेदी खरी नसेल, तर ती किंमत इथून खाली घेऊन जाईल. तर आता तुम्ही मला सांगा, की हा एक महत्वाचा सपोर्ट आहे. बरं. ठीक आहे. आणि इथून ही किंमत वर गेली. आता बघा, हा जो डावचा जो कर्व आपण पाहिला तो इथेही तयार होतोय. ठीक आहे. तर जर इथे किंमत आली, तर बिअरिश आणि बुलिश होण्यासाठी आधी बिअरिशची परिस्थिती काय असेल हे सांगा आणि जर बुलिशची परिस्थिती तयार करायची असेल तर काय होईल हे सांगा. सर, जर आपली किंमत इथे आली आणि यानंतर एकदम बुलिश कॅन्डल तयार झाली, तर आपण तिथे ट्रेंड रिव्हर्सल पाहू शकतो. अ, आणि जर हा सपोर्ट तोडून इथे थोडी खाली एक मोठी बिअरिश कॅन्डल तयार झाली, तर आपण पाहू शकतो की इथून अजून डाउन साइड आहे. बस. तर आता बघा, तुम्हाला रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन दोन्ही समजलं. बरोबर. सपोर्ट जवळ आपल्याला काय पाहायचंय? जर कंटिन्युएशन असेल तर बुलिश कॅन्डल आणि जर रिव्हर्सल असेल तर बेरिश कॅन्डल. इतकं सोपं आहे. बरोबर. तर हे कॅन्डलस्टिक नाव न घेता, त्याचं काही नॉमेनक्लेचर न समजता, फक्त किमतीच्या पॅटर्नवर, प्रोग्रेशनवर कॅन्डलस्टिक्स ट्रेड करायचे आहेत. ऑलराईट? आता अजून एका प्रकारचा कॅन्डलस्टिक जो आपण सांगितला होता, नक्कीच. तो सुद्धा आपण कव्हर करूया, जो आहे इनडिसायसिव्ह कॅन्डल. बरोबर? इनडिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे, आता समजा तुम्हाला असे काही कॅन्डल मिळाले. ही कॅन्डल इनडिसिसिव्ह कॅन्डल आहे. म्हणजे या दिवशी ना खरेदी झाली, ना विक्री झाली.
क्लोज आणि ओपन जवळजवळ सारखेच आहेत. तर ही इनडिसिसिव्ह कॅन्डल खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हे काय असतं ना, इनडिसिसिव्ह म्हणजे लोक साधारणपणे काय विचार करतात ना, की जसं कधी डोजी येतो किंवा इनडिसिसिव्ह कॅन्डल येते, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की लोक असा समज करून घेतात की इथून ट्रेंड बदलेल किंवा इथून ट्रेंड बदलू शकतो. पण इनडिसिसिव्ह कॅन्डलचा अर्थ ट्रेंड बदलणे असा होत नाही. इनडिसिसिव्ह म्हणजे कोणताही निर्णय घेतला जात नाहीये. इथून ट्रेंड बदलूही शकतो आणि तसाच राहूही शकतो. तर जेव्हा इनडिसिसिव्ह कॅन्डल येते, याचा अर्थ असा की मोमेंटम थोडासा कमी झाला आहे. जसं की इथे तुम्ही पहा की मोजमेंट या 4 इनडिसिसिव्ह कॅन्डल आल्या आहेत. ओपन आणि क्लोज जवळजवळ एकमेकांच्या शेजारीच आहेत. कॅन्डलची रेंज लहान आहे, म्हणजे त्या दिवशी जास्त हालचाल झाली नाही. ना बुल्स ठरवू शकले की मार्केट वर न्यायचंय, ना बियर्स ठरवू शकले. शेवटी निर्णय कधी होतो? जेव्हा ही रेंज तुटते. या इनडिसिसिव्ह कॅन्डलची रेंज जेव्हा तुटते, तर ही रेंज तुटली, तर जेव्हा इनडिसिजन वाली कॅन्डल येते, तेव्हा आपल्याला काहीच करायचं नाहीये. ती सपोर्टवर येवो किंवा रेझिस्टन्सवर येवो, आपल्याला काहीच करायचं नाहीये. शांत बसून वाट पाहायची आहे, की नक्की काय होतंय, बरोबर? तर इथे तुम्ही पहा, जेव्हा हा ट्रेंड खाली गेला, तेव्हा ही इनडिसिसिव्ह कॅन्डल. तर आपल्याला वाट पाहायची आहे. फक्त वाट पहा. जर हे असंही होऊ शकलं असतं. तर इनडिसिजनचा अर्थ असा, की जेव्हा मार्केटचं गोंधळात आहे, तेव्हा आपण आपले निर्णय इथे उगाच का लादायचे? मार्केटला ठरू द्या आणि आपण त्याचं पालन करू. बरोबर? तर इथे पहा, हे थोडंसं कन्सॉलिडेशन, इथून खाली ब्रेकडाउन मिळाला आणि किंमत खाली गेली. इनडिसिसिव्ह कॅन्डल म्हणजे निर्णय होत नाही. इथे पहा, ट्रेंडवर जातो, 2 दिवस इनडिसिजन, मग मूव्ह वर, पुन्हा 2 दिवस इनडिसिजन, मग मूव्ह खाली. बरोबर? आता इथे जवळ सारख्या कॅन्डल आहेत. बरोबर? पाहिलं तर या जवळ जुळ्या आहेत. सारखाच पॅटर्न आहे. हा पॅटर्न इथे कंटिन्युएशनचं आणि इथे रिव्हर्सलचं काम करतो. अगदी बरोबर सर. यावरूनच मला माझा पुढचा प्रश्न पडतो, की जर आपण ही इनडिसिजन कॅन्डल पाहिली, तर आपली काय कृती असायला हवी? आणि जर ती सपोर्ट जवळ किंवा रेझिस्टन्स जवळ येत असेल, तर तेव्हा काय करायला हवं? हा इनडिसिजन कॅन्डल उत्तम उपयोग हा आहे, की तुम्ही याचा वापर तुमच्या ट्रेलिंग स्टॉप लॉस सारखा करा. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा अर्थ असा, की जर तुम्ही आधीच पोझिशनमध्ये असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल, की मला प्रॉफिट बुक कुठे करायचं आहे, तर या इनडिसिसिव्ह कॅन्डल सर्वोत्तम जागा आहेत. कसं? समजा तुम्ही इथे ब्रेकआउटवर ट्रेड घेतला, बरोबर? आता तुम्ही इथे नफ्यात आहात. आता ही इनडिसिसिव्ह कॅन्डल आली आहे. आता तुम्हालाही भीती वाटते, की कदाचित किंमत खाली जाईल. तुम्हाला फक्त एक काम करायचंय, इनडिसिसिव्ह कॅन्डलची रेंज मार्क करून घ्यायची आहे. जर किंमत ही रेंज तोडत असेल, तर तुमच्या लाँग ट्रेडमधून बाहेर पडा आणि जर वरच्या बाजूला तोडत असेल, तर तुमचा ट्रेड चालू ठेवा. ठीक आहे. बरोबर? आणि जर हे सपोर्ट किंवा रेझिस्टन्सवर आले, तर तीच गोष्ट इनडिसिसिव्ह कॅन्डल नंतर आपल्याला ब्रेकआउटची वाट पाहायची आहे. वरचा ब्रेकआउट झाला तर आपण लाँग जाऊ, खालचा ब्रेकआउट झाला तर आपण त्या ट्रेंडसह शॉर्ट जाऊ. मित्रा, पुन्हा एकदा हा एक मोठा मुद्दा आहे. जर ट्रेंड अप असेल, हे पहा, जर तुम्ही पाहिले तर हा जो मेजर ट्रेंड आहे, तो अजूनही अप आहे. आहे ना? तर या इनडिसिसिव्ह कॅन्डल्स म्हणजे शॉर्ट करण्याचा परवाना नाही, कधीच नाही. हे तुम्हाला हे सांगत आहेत, की कदाचित किंमत करेक्ट होऊन आपल्या ट्रेंड लाईनवर किंवा मीनवर जाऊ शकते. शॉर्ट करायचे नाहीये, बरोबर? तर जर रेझिस्टन्स सपोर्टवर येत असेल, तर आपल्याला ब्रेकआउटची वाट पाहावी लागेल आणि जर अपट्रेंड दरम्यान येत असेल, तर यावर ट्रेड घ्यायचा नसतो. हे करेक्शनचे किंवा कन्सोलिडेशनचे एक इंडिकेशन असते आणि याचा सर्वोत्तम वापर म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरणे. या 3 प्रकारच्या कॅन्डलस्टिक्स बद्दल आम्ही तुमच्याशी त्यांची नावे न सांगता चर्चा केली आहे. ओके. मला आशा आहे की तुम्हालाही ही संकल्पना समजली असेल. आजच्या काळात जेव्हा तुम्ही इतके सारे व्हिडिओ पाहता, तेव्हा तुम्ही खूप गोंधळून जात असाल किंवा इतके सारे कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहता, तेव्हा गोंधळून जात असाल. तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता, ज्यामध्ये आम्ही थोडी स्पष्टता आणली, की जेव्हा आपण नावांमध्ये इतके गोंधळून जातो, की ही कॅन्डल कोणती आहे, ती कोणती आहे, तेव्हा तिथे अगदी सोप्या दृष्टिकोनातूनही आपण समजू शकतो, की मार्केटची दिशा काय आहे. मला आशा आहे की तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळालं असेल. पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.